एकाच मुलावर जडला 3 मुलींचा जीव, चौघेही पळून गेल्याची घटना देशभरात चर्चा. उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील एका शांत गावात ही घटना घडली. गाव साधं, लोक साधे आणि रोजचं आयुष्य नेहमीप्रमाणे सुरू होतं. पण एका सकाळी अचानक 3 घरांमध्ये गोंधळ उडाला. एकाच वेळी 3 मुली घरातून गायब झाल्या होत्या. घरच्यांनी आधी विचार केला की त्या कुठेतरी मैत्रिणीकडे गेल्या असतील, पण काही वेळानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली. घरच्यांनी फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र 3ही मुलींचे फोन बंद होते. काही वेळातच ही बातमी गावभर पसरली. लोकांच्या तोंडात एकच चर्चा सुरू झाली, 3 मुली एकाच वेळी कुठे गेल्या? काहींनी अपहरणाची शक्यता व्यक्त केली, तर काहींनी वेगळ्याच गोष्टीची कुजबूज सुरू केली. थोड्याच वेळात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. गावातील एका तरुणाचाही पत्ता लागत नव्हता. त्याचा फोनही बंद होता आणि तोही घरातून गायब झाला होता. आता सगळ्यांच्या मनात संशय निर्माण झाला. 3 मुली आणि 1 मुलगा हा केवळ योगायोग होता का? गावातील काही लोकांनी सांगितलं होतं की हे चौघे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांशी सतत बोलताना दिसत होते. काहींनी त्यांना एकत्र पाहिल्याचं सांगितलं, पण कुणालाही यामागे इतकं मोठं काही घडेल असं वाटलं नव्हतं. मुलींच्या कुटुंबियांनी शोध सुरू केला. नातेवाईकांना फोन केले गेले, ओळखीच्या लोकांना विचारणा केली, पण कुठेच काही माहिती मिळत नव्हती. वेळ जात होता आणि चिंता वाढत होती. दुपारपर्यंत ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय झाली. लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगू लागले. काहींनी सांगितलं की हे प्रेम प्रकरण असू शकतं, तर काहींनी सांगितलं की यामागे काहीतरी मोठं रहस्य आहे. संध्याकाळपर्यंत कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेच तपास सुरू केला. फोन लोकेशन, कॉल रेकॉर्ड, ओळखीचे लोक सगळं तपासलं जाऊ लागलं. दरम्यान गावातील लोकांमध्ये भीती निर्माण झाली. 3 मुली एकाच वेळी घरातून निघून जाणं ही खूप मोठी गोष्ट होती. घरच्यांना मुलींच्या सुरक्षिततेची काळजी वाटू लागली. पोलिसांनी चौकशी सुरू केली तेव्हा आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. 3ही मुली एकमेकींच्या जवळच्या नातेवाईक होत्या. त्या एकाच कुटुंबातील किंवा घरातील असल्याचं समजलं. ही माहिती समोर येताच प्रकरण आणखी गुंतागुंतीचं बनलं. लोकांना आश्चर्य वाटलं की 3 मुली एकाच मुलावर प्रेम करू शकतात का? गावात कुजबूज सुरू झाली. काहींनी सांगितलं की त्या मुलाचा स्वभाव खूप बोलका होता, तो सगळ्यांशी चांगला वागत असे आणि त्यामुळेच 3ही मुली त्याच्या प्रेमात पडल्या. दरम्यान पोलिसांनी त्या मुलाच्या मित्रांची चौकशी केली. काही मित्रांनी सांगितलं की तो गेल्या काही दिवसांपासून खूप तणावात होता. तपास पुढे सुरू असताना चौघेही 2 आठवड्यांपासून बेपत्ता असल्याचं स्पष्ट झालं. यामुळे घरच्यांची चिंता आणखी वाढली. गावात वातावरण तणावपूर्ण झालं. प्रत्येकजण या घटनेबद्दल बोलत होता. काहींनी सांगितलं की चौघांनी आधीच प्लॅन केला होता. पोलिसांनी जवळच्या शहरामध्ये शोध मोहीम सुरू केली. बस स्थानक, रेल्वे स्टेशन, हॉटेल्स सर्व ठिकाणी चौकशी सुरू झाली. मुलीच्या पालकांनी पोलिसांना विनंती केली की त्या मुलींना लवकर शोधा. त्यांना मुलींच्या भविष्यासंबंधी चिंता वाटत होती. दरम्यान सोशल मीडियावरही ही घटना व्हायरल झाली. लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काहींनी या घटनेला प्रेमकथा म्हटलं, तर काहींनी याला धक्कादायक प्रकरण म्हटलं. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू ठेवला. फोन लोकेशन तपासलं गेलं, पण स्पष्ट माहिती मिळत नव्हती. गावात अजूनही चर्चा सुरू होती. लोकांना अजूनही विश्वास बसत नव्हता की 3 मुली एकाच मुलासोबत पळून जाऊ शकतात. दरम्यान काहींनी सांगितलं की चौघांनी आधीच घर सोडण्याचा प्लॅन आखला होता. घरच्यांनी अजूनही आशा सोडली नव्हती. ते दररोज पोलीस स्टेशनला जाऊन माहिती घेत होते आणि शेवटी तपासात जे समोर आलं ते ऐकून सगळेच हादरले. एकाच मुलावर जडला 3 मुलींचा जीव. घरच्यांच्या विरोधामुळे समाजाची पर्वा न करता या चौघांनी एकत्र पडून जाण्याचा निर्णय घेतला होता आणि 2 आठवड्यांपासून ते चौघेही एकत्र बेपत्ता झाले होते. सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, पण अद्यापही चौघांचा ठाव ठिकाणा लागलेला नाही आणि त्यामुळेच ही घटना संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे.